आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्व संघे सकाळ या कार्यक्रमासाठी पुन्हा मी तुम्हाला स्वागत करत आहे. दर दिवस सकाळ सकाळ तुम्ही एक कार्यक्रम पाहू शकता. हे तुम्हाला आशीर्वाद असेल. चला आज पण वधस्तंभाबद्दल एक गोष्ट वाचूया. करितकरास पहिली पत्री 2 अध्याय 8 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ते या युगातल्या अधिकाऱ्यांतील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळलेले नसते. येशू गौरवाचा प्रभू आहे, पण त्यावेळच्या लोकांना देवाचा ज्ञान काय हे त्यांना ठाऊक नव्हता. कारण देवाचे ज्ञान काय होतं, युगायुगो म्हणजे जग उत्पन्न करतानाच देवाची मनामध्ये हे योजना होती. मनुष्य पाप करताना त्याच्यासाठी प्रायश्चित करायला देव बापा स्वतः जगामध्ये यायला पाहिजे. म्हणून येशूच्या वेळी 2000 सालीपूर्वी येशू जगात आला, लोकांना बरं करत फिरला, पण शेवटी निष्कारण त्याला वधस्तंभावर मारायला सांगितलं. त्यांना ठाऊक नव्हतं हा गौरवाचा प्रभू आहे, देवाचा प्रभू आहे, त्यांना ठाऊक नव्हतं. आज पण येशू बद्दल ठाऊक नाही म्हणून येशूचा विरोध करणारे पुष्कळ लोक आहेत. पण ओळखून घेतले तर येशू कशासाठी या जगामध्ये आला, आमच्यासाठी, आमच्या पापांसाठी स्वतःचा जीव द्यायला आला. हे त्या लोकांना कळलं नाही. आज पण किती लोकांना कळत नाही. पण तो ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आमच्या पापासाठी मरण पावला. रोमकरांस पत्री 8:3 मध्ये पाहत आहे, तो त्याच्याकडे पाप नव्हता, पण आमच्या पापाच्या देहामध्ये तो येऊन पापाचं रूप धारण करून आमच्या पापाच्या प्रायश्चित म्हणून, पापाचे बली म्हणून त्याने स्वतःचा बलिदान केला. त्यावेळी बकरीना आणि कोकऱ्यांना बळी देत असे मनुष्याच्या पापासाठी, पण एक कोकरा, देवाचा कोकरा, ते गौरवाच्या प्रभे, महिमाचा प्रभू आहे. पण त्या प्रभूला तुम्ही आता पण ओळखलं नाही. आज ओळखून घ्या, तुमच्यासाठी आलेला प्रभू आहे. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. गौरवाच्या प्रभूला त्यावेळच्या लोकांनी ओळखलं नाही म्हणून त्याला वधस्तंभावर खिळून टाकला प्रभू. आज पण येशू प्रभू कसला प्रभू आहे, कशासाठी जगामध्ये आलेला आहे, लोकांच्या पापासाठी, लोकांच्या पापाला हरण करण्यासाठी आलेला आहे. त्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जीव दिला प्रभू. तो जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. तुझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकांना पापापासून क्षमा भेटू दे, जीवनामध्ये शांती भेटू दे, आणि त्यांच्या सर्व गरज येशूच्या नावाने पूर्ण होऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव बापा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.